कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय, फिटनेससाठी बाकीचं काय, फिटनेस किंवा फिरणं ह्या गोष्टी करायला पाहिजेत, नेहमी करायला पाहिजेत. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठला जॉब केला आहे? भारत फॉर्जमध्ये कंपनीत कामाला होतो. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फिरले तर असाल, फिरलो कुठं कुठं फिरला? फिरलो म्हणजे असं त्याच्यामधल्या बेस्ट जागा टूर म्हणून नाही, फक्त कामासाठी? कामासाठी. अच्छा, जर तुम्हाला बेस्ट जागा रिकमेंडेड करायचं असलं तर आमच्यासारख्या पोरांना तर कुठल्या? बेस्ट जागा म्हणजे पुण्यामधल्या, नाहीतर महाराष्ट्रामधल्या, नाहीतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या, जिथं तुम्हाला आवडलं असेल, तुमचे एक्सपिरियन्स चांगले असतील. म्हणजे मी जास्त फिरलेलं नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही या गोष्टी. तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे होते तेव्हापासून जर तुम्ही आता परत लाईफ जगायला सुरुवात केली तर कशी जगणार? 20 वर्षाचा असताना मी कॉलेजला होतो. आता 25 नंतर मी आपला म्हणजे कामानिमित्त बाहेर पडलो. मी तिकडं धुळ्यात आहे, धुळे जळगाव माहिती आहे ना, तिकडचं आहे. अच्छा, कामानिमित्त इकडं पुण्यात आलो आहे. माझं वय 20 आहे, तर मला तुम्हाला काय ॲडवाईस द्यायचं असलं तर? ॲडवाईस काय, जे काम करताय ते चांगलंच करताय. ते आपलं हे जे असतं कॉन्टॅक्ट, लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवणं चांगली गोष्ट आहे. इंग्लिश येते का तुम्हाला? इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करायची? आता मराठी लोकांना असा प्रश्न असतात की इंग्लिश लय हार्ड आहे, तो गैरसमज कसं दूर करणार? हार्ड वगैरे काय नाही, नेहमी प्रॅक्टिस केली तर इंग्लिशसुद्धा जमू शकते. ठीक आहे, ग्रॅमॅटिकली थोडंफार इकडे तिकडे असू शकतं, पण इंग्लिश बोलायला लागलं की आपण जमतं. तुम्ही इंग्लिश कसं शिकला? क्लासला जाऊन का नाही, बोलून? मित्रांशी किंवा कामावर असताना बोलणं आहे, सिनियरशी बोलणं, त्याच्याने थोडीफार तरी येते. एवढी नाही, जसे फॉरेनर बोलतात तशी नाही बोलू शकत, पण इंग्लिश साधी बोलू शकतो. अच्छा, तर तुमची जी सुरुवात झाली ती इंग्लिश बोलण्याची ती कशी झाली? काय नाही, कामावरच, कंपनीच्या कामाच्या निमित्त त्या सिनियरशी बोलताना आलं इंग्लिश. त्या काळात इंग्लिशचा काय सीन होता आणि ह्या काळात इंग्लिशचा काय सीन आहे? आता तर खूप इम्पॉर्टंट झालं. भरपूर फरक आहे. त्यावेळेस इंग्लिश असं तोडकं मोडकं बोललं जायचं, म्हणजे आपल्या इंडियात एखाद्याला बोलायचं म्हणलं ना तर मग असं ग्रॅमॅटिकली प्युअर नसतं. बोलतात लोक, म्हणजे एवढी थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक असते. मेन म्हणजे मी असं बघितलं आहे की ॲक्च्युलीमध्ये की लोक खूप जास्त ग्रॅमॅटिकल एरर करून असा विचार म्हणजे पहिल्यापासूनच खचून जातात आणि परत प्रयत्न नाही करत, जे करायचं ते करत नाहीत. नाही, त्याच्यातनं जर इम्प्रूव्हमेंट होते ना, जे आपण चुका करतो ना त्याच्यातनं शिकून पुढे इम्प्रूव्ह होतो. कारण की मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणंच आहे, तर बोलतच नाहीत. पहिलं असं म्हणतात माझ्या डोक्यामध्ये बसतं पण माझ्या तोंडातून बाहेर नाही. मग त्याच्याबद्दल काय असं फॉर्म्युला? करेज म्हणतो तुम्ही, काय म्हणला ना, जे करेज असतं ना ते काहींचं जन्मापासून असतं, काहींना नंतर गेन करावं लागतं. अच्छा, पुण्याबद्दल जर सांगायचं असलं तर तुम्हाला कुठलं बेस्ट लोकेशन, कुठलं बेस्ट फूड, कुठले बेस्ट प्लेसेस? बेस्ट प्लेस आपलं हे गड किल्ले वगैरे आहेत, शिवाजी महाराजांचे. तुम्ही कुठले गड फिरलाय का? हां, सिंहगडला गेलो आहे, शनिवारवाडा पाहिला आहे. सिंहगडमध्ये तुम्हाला ते मला एक प्रश्न विचारायचा की ते 400 वर्ष पहिलं नाही तर त्याच्याहून आधीचे किल्ले होते, ते किल्ले आत्तापर्यंत नाही पडले, पण आजकालचे घर आहेत ते लगेच पडतात, आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? त्यावेळची काम करण्याची पद्धत किंवा तेव्हा वापरलं जाणारं ते जे चुन्याचं मटेरियल असतं बांधकामासाठी, त्याच्यात फरक असू शकतो. आता जे मटेरियल येतं त्याच्यात काय करतं आपल्याला पण माहीत नाही. त्यावेळेस प्युअर चुन्यापासून ते बांधकाम केलं जायचं, किंवा दगडसुद्धा चांगला असायचा, त्यामुळे ते कामं चांगले आहेत. अच्छा, तुम्हाला फिटनेसबद्दल काय सांगायचं? आत्ताची जी लाईफस्टाईल झाली त्या लाईफस्टाईलमध्ये लोक एवढं फिटनेसवर दुर्लक्ष करतात, पॉल्युशन पण असं झालं आहे, ट्रॅफिक पण अजून जास्त होतं आहे, शहरीकरण वाढलं आहे, त्यामुळे तर होणारच आहे. त्यामध्ये आपण कारण खेड्यातनं लोक सगळे शहराकडे वळलेत, त्यामुळे
शहरीकरण वाढल्यामुळे या गोष्टी होणार आहेत. आणि फिटनेस म्हटलं तर मग फिरणं हे गरजेचंच आहे. लोकांनी फिरायलाच पाहिजे, म्हणजे हालचाल करत राहायला पाहिजे. फिरायला पाहिजे, हालचाल करायलाच पाहिजे. तुम्हाला का मोबाईलचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय वाटतात? मोबाईल तसा चांगला आहे, कारण अभ्यासात जरी म्हणलं मुलांना मदत करतात. पण काही गोष्टी डिसॲडव्हान्टेज म्हणजे आहेत त्याच्यात, काही म्हणजे नको त्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी हे केल्या तर तसा मोबाईल चांगला आहे. अच्छा. कारण कम्युनिकेशन हे फार जुन्या काळी फार मोठी गोष्ट होती. एखाद्या घरी लँडलाईन असला की त्याच्याकडे जाऊन बोलावं लागायचं. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, कधीही कोणाशीही कॉन्टॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. आणि ते आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? यूट्यूबबद्दल? मी ते वापरत नाही. अच्छा. आत्ताचे जे जनरेशन त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? जनरेशन ते गुन्हेगारी वाढत चालले. ते चुकीचंच आहे. चांगले गुण घेणं आवश्यक आहे, चुकीचे मार्ग निवडायला नकोच पाहिजे. अच्छा. सगळ्यांना हाच माझा मेसेज आहे. एक लास्ट प्रश्न विचारतो आता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं आहे? महाराजांचं कार्य फार मोठं होतं, त्याबद्दल आपल्यासारखं काय बोलणार. फार मोठं कार्य आहे शिवाजी महाराजांचं, त्याबद्दल आपण काय बोलणार. स्वराज्याचा अर्थ काय? स्वराज्य हे आपलं स्वराज्य म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, सगळ्यांसाठी. स्वराज्यामुळेच आपण चांगले आहोत आता. बघा गाईज, आणि एक लास्ट प्रश्न, आता 14 मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येते, तर महाराजांबद्दल काय बोलायचं आहे? महाराजांबद्दल का? छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांचं पण कार्य चांगलं होतं. 40 दिवसाच्या टॉर्चरबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याबद्दल नाही का बोलू शकत. महाराजांनी जे जिद्द होती महाराजांची, म्हणजे सगळं म्हणजे जगाला हे संदेश दिला आहे त्यांनी. चांगलं कर्तृत्व फार चांगलं होतं संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचं. नशे करणं नामर्थ असतं असं वाटतं का तुम्हाला? तसं नाही सांगू शकत. नशा करणं ते चुकीचं आहे. दारू पिणं हे तर म्हणजे प्यायलाच नको पाहिजे, त्यामुळे बरेचसे संस्कार होत असं होतं. चालतं काका, थँक्यू, धन्यवाद. आणि आपला टाईम दिल्याबद्दल थँक्यू. आम्ही असे व्हिडिओ करून लोकांना जरा प्रेरित पण करतो आहे, मोटिवेट पण करतो आहे. काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल? जरा फीडबॅक दिला तर. नाही, चांगलं आहे. मी म्हणलो ना, एक काय म्हणतात ते समाजकार्य किंवा हे करणं चांगलंच आहे. चला गाईज, आता काकांना जय शिवराय बोलून हा व्हिडिओ इथंच थांबव. जय शिवराय काका. हा चॅनल दाखवता काका. कुठलं चॅनल म्हणलं?